चला तर मुलांनो, आता आपले वार्षिक पेपर आलेले आहेत, तर त्यामुळे परीक्षेला आपण काय काय अभ्यास करावा आणि किती प्रमाणात करावा हे महत्त्वाचं झालेलं आहे. विभाग 2मध्ये इयत्ता 8वीमध्ये पहिला धडा आहे बहुपदींचा भागाकार. तर यामध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायची गरज आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे तुमचं पाठ्यपुस्तक आहे, ज्यामध्ये दिलेलं आहे बहुपदींचा भागाकार. तर हे काही गणितं दिलेले आहेत जी मागच्या वर्षीच्या इयत्तेत आपण शिकलेलो आहे. ती तुम्हाला तोंडी सोडवता आली पाहिजेत, कारण आता आपण 8वीला गेलो आहे, त्यामुळे बहुपदी ही कशी त्याच्यावर क्रिया करायची हे आपल्याला आलं पाहिजे. तरी इथे त्यांनी काही गणितंही सोडवून दाखवलेली आहे बहुपदींची. तुम्ही पाहू शकता. बहुपदीचा कोटी यावर परीक्षेला तुम्हाला गणितं येणार आहे. कोटी म्हणजे काय की बहुपदीच्या चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीचा कोटी म्हणतात. हे स्टार करून एका वहीमध्ये लिहून घ्या. हे परीक्षेला आलं नाही तरी यावर गणितं येणार आहेत. म्हणजे एखादी संख्या दिली असेल, एखादी बहुपदी दिली असेल, तर तिचा घातांक काय म्हणजे कोटी काय हे आपल्याला विचारलं जातं. मग कोटी कसा काढायचा, तर आता बघा, हे एक समीकरण आहे 3x वर्ग अधिक 4x. या बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणजेच या बहुपदीचा कोटी काय आहे, 2 आहे. दुसऱ्या उदाहरणात दिलेलं आहे 7x घन अधिक 5x अधिक 4x 5वा घात अधिक 2x वर्ग. तर यामध्ये सर्वात मोठा घातांक कोणता आहे, तर 5 आहे, म्हणजेच या बहुपदीचा कोटी आलेला आहे आपला 5. तर हे ह्या पेज पुरतं ठीक आहे. पुढच्या पेजवर आपण काय पाहूया, तर भागाकार कसा करायचा हे पाहूया. तर अगदी सोपं गणित तुम्हाला दाखवलं आहे. अगदी सोपीच गणितं तुम्ही सुरुवातीला करा, त्यानंतर जरा अवघड गणितं करा. म्हणजे सोपी गणितं सोडवली तर अवघड गणितं सोडवायला सोपी जाते. आता भागाकार कसा करायचा आहे हे इथे दाखवलेलं आहे. 15p घन, त्याला भागायचं आहे 3p. कसं भागायचं, आपल्याला 15p घन येण्यासाठी 3pला कशाने गुणावं लागेल याचा विचार करता आला पाहिजे, तेव्हा तुम्हाला तो भागाकार करता येईल. आता पहा, 3p गुणिले 5p वर्ग. आता p आणि p हे काय आहे, चल आहेत जे दोन्ही सेम आहे. हे आपण पाहिलेलं आहे की भागाकार करताना पाया समान असलं तर घातांकाची वजाबाकी होते. मग आता p घनमधून इथे काही नाही, म्हणजे घातांक 1 आहे. p घनमधून pचा पहिला घात वजा केला तर राहिला p वर्ग. हा आला आहे याचा भागाकार. आणि 15ला 3ने भागलं तर उत्तर आले आपलं 5p. हे सोपं गणित आहे, पण अवघड गणितामध्ये हे आधीच विचार करायचा की 15p घन येण्यासाठी आपल्याला 3pने कशाला गुणावं लागेल. मग इथे दिले आहे 3p गुणिले 5p वर्ग बरोबर 15p घन. अशा प्रकारे ही गणितं सोडवून तुम्हाला उत्तरं येतील. अशाच प्रकारे खाली गणितं दिलेली आहे. ही भागाकार करा, चौकटीत योग्य ती पदे लिहा. ही अगदी सोपी गणितं आहेत. ही जर सोडवली तर तुम्हाला पुढची गणितं सोडवणं सोपं जाईल. खाली एक थोडंसं त्यामध्ये टफेस्ट गणित दिलेलं आहे. टफेस्ट म्हणजे ह्यापेक्षा थोडंसं मोठं. तर पहा काय, खालील उदाहरणे अभ्यासा व बहुपदीला एकपदीने भागण्याची रीत समजून घ्या. मग आता बहुपदी इथे 2च हे दिलेले आहेत चला, आणि 2xने त्याला भागायचं आहे. आता 6x घन येण्यासाठी 2xला कितीने गुणावं लागेल हे स्पष्टीकरणामध्ये दिलं आहे. 2xला 3x वर्गणी गुणलं तर आपलं उत्तर येते 6x घन. हे डोकं चाललं पाहिजे. वजा चिन्ह असेल तरीही चिन्हांमध्ये बदल करायचा. मात्र इथे सगळं अधिक आहे, धनसंख्या आहे, त्यामुळे तुम्हाला करणं सोपं जाईल. 2xला 3x वर्ग गुणलं तर उत्तर येईल आपलं 6x घन. आता 6x घनमधून 6x घन गेले, बाकी राहिली 0. भागाकार आला आहे 3x वर्ग. आता हे वरून 8x वर्ग आहे तसा खाली घेतला. 8x वर्ग येण्यासाठी 2xला कितीने गुणावं लागेल, 8ला 2ने भागलं उत्तर आले 4, आणि x वर्गला xने भागलं तर उत्तर आलं x. म्हणजेच 2xला 4xने गुणलं तर उत्तर येणार आहे आपला 8x वर्ग. म्हणून
8x वर्गमधनं 8x वर्ग वजा केले, बाकी आली 0 आणि भागाकार आला 4x. म्हणजेच या बहुपदीचा भागाकार आलेला आहे 3x वर्ग अधिक 4x आणि बाकी आलेली आहे 0. अशाच प्रकारे बहुपदींचा भागाकार सोडवण्याची अनेक गणितं तुम्हाला सोडवून दिलेली आहेत. ह्या पेजवर पहा, बरीच गणितं सोडवून दिलेली आहेत. याचंही तुम्हाला स्पष्टीकरण हवं असल्यास नक्की कमेंट करा. अशाच प्रकारे पुढचंही तुम्हाला जर स्पष्टीकरण म्हणजे सांगायचं असेल प्रत्येक ह्याचं तर मी सगळं सांगू शकते. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.